नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये कालच म्हणजे 20 जानेवारी 2026 रोजी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये परत एक अपडेट आलेला आहे। ताईंनो टेन्शन घेऊ नका, हा आलेला अपडेट आपल्यासाठी खूप चांगला आहे। तर सर्वप्रथम तुम्ही जसा व्हिडिओ बघाल तसा पोषण ट्रॅकर ॲपला अपडेट करा। तर आपल्याला आता जाणून घ्यायचं की नेमकं अपडेटमध्ये काय काय बदल झालेला आहे तो आपल्याला जाणून घ्यायचा आहे। तर बघा, त्याच्यासाठी आपल्याला जर तुम्ही इथं पहिलं नेहमीसारखं अगदी तुम्हाला माहिती आहे की इथं व्हॉट्सअप न्यूज म्हणजे इथं काय बदल झालेला असतो, परंतु हा अपडेट थोडा मोठा आहे तर आपल्याला इथं या रोला क्लिक करून आपल्याला बघून घ्यायचं की नेमकं अपडेट काय आलेलं आहे। आता माझं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन अपडेट झालेलं आहे आणि त्याच्यानंतर व्हर्जन नेमकं किती आलेलं त्याच्यासाठी आपल्याला आता मध्ये जाऊन पूर्ण चेक करायचं आहे। तर याच्यासाठी आपण ह्या रोला क्लिक करणार। ह्या रोला क्लिक केलं का तुम्हाला इथे समोरच दिसणार की कुठला बदल झालेला आहे। तर हा तो सगळा बदल आहे। तर नेमका बदल काय आहे तर ते आपल्याला आता जाणून घ्यायचं। तर बघा, इथं जर तुम्ही पाहिलं तर जो पहिला बदल आहे बघा, इथं जर तुम्ही पाहिलं तर इम्प्रूव्ह यूट्यूब प्लेअर परफॉर्मन्स BRN ॲडेड फॉर ऑल कॅटेगरीज। आता बघा, तर एक एक गोष्ट मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आधी सविस्तर सांगणार। तर बघा, आपण डेली ट्रॅकर मध्ये ज्यावेळेस आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर आपण जेव्हा अर्ली चाइल्ड म्हणजे आपण जे ECCचे म्हणजे आकारयुक्त अभ्यासक्रमाचे जे व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमाने जे आपण पाहत होतो, तर ते आता काही महिन्यापासून ते आपल्याला दिसत नव्हते। जर तुम्ही आता हा अपडेट केला तर तुम्हाला त्या व्हिडिओ बघून व्यवस्थितरित्या मुलांना शिकवता येणार। हा पहिला बदल झालेला आहे। त्याच्यानंतर ते म्हणजे यूट्यूब प्लेअर हे सुधारण्यात आलेले याच्यामध्ये। त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर सर्व कॅटेगरीसाठी BRN नंबर जोडण्यात आलेला आहे। आता तो काय कसा हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार, फक्त आता एक एक गोष्ट तुम्ही समजून घ्या। तर याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे की डेली ट्रॅकरमधलं जे यूट्यूब आहे, जे यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला आकारयुक्त जे अभ्यासक्रम आहे तो बघून त्या व्हिडिओच्या माध्यमातून बालकांना शिकवायचं आहे। तर ते आता तुम्ही आरामात बघू शकता आणि तसं मुलांना शिकू शकता। ही सुधारणा झालेली आहे। दुसरी म्हणजे BRN ॲडेड फॉर ऑल कॅटेगरीज म्हणजे गरोदर, स्तनदा, 0 ते 6 महिने, 6 महिने ते 3 वर्ष आणि 3 ते 6 आपल्या ज्या कॅटेगरीज सगळ्या याला आपण कॅटेगरीज म्हणतो, तर या सगळ्या कॅटेगरीजना आपल्याला BRN हा जो नंबर आहे तो जोडण्यात आलेला आहे। तर तो काय कसं ते आपल्याला आता व्हिडिओमध्ये जाऊन म्हणजे ॲपमध्ये जाऊन ते आपल्याला बघता येईल। त्याच्यानंतर दुसरं आहे त्याच्या पुढचं फिक्स मल्टिपल क्रॅशेस अँड स्टेबिलिटी इश्यूज रिसॉल्व कंटेंट ओव्हरलॅपिंग प्रॉब्लेम्स। तर बघा, ॲप क्रॅश होण्याची जी समस्या आहे तर ती दूर झालेली आहे। का आपल्याला आधी काही वेळा ॲप अचानक बंद होणे, त्याच्यानंतर हँग होणे अशा तक्रारी होत्या, तर त्या या अपडेटमध्ये अनेक तांत्रिक अडचणी दूर करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे ॲप आता जास्त स्थिरपणे चालेल असा याचा अर्थ होतो। त्याच्यानंतर इम्प्रूव्ह ऑफलाईन डेली ट्रॅकिंग लोडर फिक्स इश्यू विथ PDF इज नॉट ओपनिंग। तर बघा, आता इथं देखील ऑफलाईन डेली ट्रॅकिंग अधिक जलदरित्या चालू शकेल। म्हणजे नेट नसताना देखील दैनंदिन नोंदी भरताना लोडिंग जास्त वेळ घेत होते, तर ते आता ऑफलाईन डेली ट्रॅकिंग लोडर सुधारणा करण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण काम हे वेगाने करू शकतो। त्याच पद्धतीने आपल्याला PDF फाईल न उघडण्याची समस्या सोडवली। म्हणजे बघा, आपल्याला मार्गदर्शक सूचना, रिपोर्ट किंवा प्रशिक्षणाच्या PDF फाईल्स उघडत नव्हत्या, ही समस्या आता पूर्णपणे दूर झालेली आहे। तो थोडक्यात निष्कर्ष काय तर आपल्याला नवीन अपडेट अंगणवाडी सेविकांचे दैनंदिन काम सोपे, वेळ वाचवणारे आणि त्रासमुक्त करण्यासाठी खूप उपयुक्त आहे। म्हणून सर्व सेविकाताईंनी पोषण ट्रॅकर ॲप अपडेट करून वापरणे आवश्यक आहे। म्हणजे तुम्ही जर याला अपडेट केलं तर आपल्या या सगळ्या ज्या समस्या आहेत, खूप साऱ्या समस्या सध्याच्या काळामध्ये येत होत्या, तर बहुतेक समस्या आपल्या गेलेल्या ताईंनो लगेच अपडेट करा। कारण की काय होतं की आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन आपलं स्लो चालतं, खूप साऱ्या अडचणी येतात आणि तुमचं काही जणांचं म्हणजे डेली ट्रॅकरमध्ये तर जे आपण रोजचं डेली ट्रॅकर भरत होतो, तर ते डेली ट्रॅकरमध्ये काही जणांचे नावावर नाव येत होतं बघा, ते देखील दूर करण्यात आलेलं आहे। त्याच पद्धतीने खूप साऱ्या अडचणी आपल्याला येत होत्या। म्हणजे आपण ज्यावेळेस अंगणवाडी केंद्र डेली ट्रॅकर ओपन करायचा प्रयत्न करत होतो, तर ते लगेच लोड होत नव्हतं, म्हणजे ओपन होत नव्हतं। तर ते तुम्ही आता ऑफलाईन जरी कराल तरी देखील ते आपलं लगेच आता ओपन होणार आहे। आपल्याला आता ती अडचण येणार नाही, अशी सुधारणा ह्या अपडेटमध्ये करण्यात आलेली, जेणेकरून आपलं सगळ्यात महत्त्वाचं जे काम आहे ते डेली ट्रॅकर, तर त्याच्यात खूप मोठी सुधारणा झालेली आहे। तर आपल्याला ॲपमध्ये जाऊनच ते आता
बघावं लागेल. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर व्हर्जन नेमकं कुठलं किंवा ज्याला आपण अपडेट म्हणतो तो नेमका कुठला. आता बघा हे व्हर्जन तर आपला अपडेट आहे 25.1.7 असं हे आपला आत्ता आलेला हा अपडेट आहे. आणि अपडेट कुठल्या तारखेला आला तर 20 जानेवारी 2026 म्हणजे कालच अपडेट आलेला आहे. तर आज थोडा व्हिडिओ उशिरा येत आहे, मी घरी नसल्यामुळे आजचा व्हिडिओ थोडा उशिरा होतोय ताईंनो, त्याच्यामुळे दिलगिरी व्यक्त करते ना. आता आपल्याला बघायचं आहे की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जाऊन आता प्रत्यक्ष आपल्याला बघायचं आहे की नेमका अपडेट जो आपल्याला आलेला आहे तर तो मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते. तर आपल्याला आता ॲपमध्ये जावं लागेल. आता आपण इथून पण ओपन केलं किंवा आपण बाहेर जाऊन जरी ओपन केलं तरी चालणार आहे. आता माझं अपडेट झालेलं आहे तर मी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन इथूनच ओपन करणार. तर बघा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन माझं ओपन झालेलं आहे. ओपन झाल्यानंतर आता आपल्याला ज्या ऑल कॅटेगरीजमध्ये बदल झालेला आहे तो देखील मी तुम्हाला दाखवते. आणि त्याच्यानंतर आपली जी समस्या होती किंवा जे आहे हे ओपन जे करायला आहे तर त्याला आपल्याला आता वेळ लागणार नाही, म्हणजे हे तुमचं लगेच ओपन होईल. आणि हे ओपन झाल्यानंतर आपण जो मुद्दा आपला होता हा बघा आज 17 दिवस आपले होत आहे तर हे देखील आपल्याला दिसत नव्हतं. काय व्हायचं आपण आज जी ECC शिक्षण हे जे आपण आज भरलं तर ते आपल्याला उद्या काउंट होत होतं. आणि आपल्याला याच्यामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला याच्यामध्ये जे आपल्याला व्हिडिओ प्ले करायच्या होत्या तर ते व्हिडिओ प्ले होत नव्हत्या तर त्या आता प्ले होतील. तुम्ही जर आज अपडेट केला तर तुम्ही लगेच बघू शकता की त्या व्हिडिओ तुमच्या आता प्ले होतील. त्याच्यामधला इश्यू काढण्यात आलेला कारण की त्या व्हिडिओ आपल्यासाठी खूप कामाच्या होत्या. त्या माध्यमातून आपण त्या दिवसाचा जो अभ्यासक्रम आहे तो त्या अभ्यासक्रमानुसार बालकांना शिकू शकतो. तर असा हा बदल याच्यामध्ये झालेला आहे. आणि आता तो दुसरा बदल कुठला झालेला आहे कारण माझं हे भरून झालेलं आहे त्याच्यामुळे हे मला तुम्हाला उद्या पण दाखवता येईल किंवा तुम्ही स्वतः जरी पाहिलं तर तुमचं लक्षात येणार की नेमका बदल आपला कुठं झालेला. तर याच्यातल्या ज्या यूट्यूबच्या ज्या व्हिडिओ आपण पाहत होतो याच्यामध्ये ज्या व्हिडिओ होत्या तर त्या प्ले होणार आहेत एवढंच आहे फक्त. तर आपल्याला ऑल कॅटेगरीमध्ये जो बदल झालेला आहे तो म्हणजे BRN. आता BRN याचा लॉंग फॉर्म काय तर BRN म्हणजे बेनिफिशरी रजिस्ट्रेशन नंबर. तर हा आता ॲड करण्यात आलेला आहे. आता तुम्हाला असं टेन्शन आलं असेल तर टेन्शन घेऊ नका. तर तो आपण जो आहे तो जसं भविष्यामध्ये ज्या बदल होतात तर ते बदल आता आतापर्यंत ते नव्हतं ते आता आलेलं आहे. तर आपण कुठल्याही एका याच्यामध्ये गेलो तर ते आपल्याला लगेच लक्षात येणार आहे. तर आता आपण स्तनदा माता किंवा मुलांच्या याच्यामध्ये जाऊ, लाभार्थ्यांच्या याच्यावर आपण क्लिक करू आणि तिथं आपण जाणून घेऊ की नेमका हा नंबर कुठे आणि कसा बघायचा. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आधी आपल्याला तो नंबर कुठे मिळणार त्याच्यासाठी आपण इथे जर क्लिक केलं तर इथे देखील आपल्याला ते लक्षात येणार आहे. आत्तापर्यंत आपल्याला जन्म नोंदणी क्रमांक हे आलेलं नव्हतं, हे ऑप्शन इथं आलेलं आहे. आणि अजून हे ऑप्शन जे आहे तर ते कार्यरत झालेलं नाही, फक्त इथे ते आलेलं आहे. आणि आपल्या लाभार्थ्याच्या 3 डॉटवर गेलो तिथे देखील तुम्हाला ते दिसणार आहे. तर ते देखील मी तुम्हाला आता आपण बाहेर जाऊ आणि याच्या माध्यमातून बघू की ते ऑप्शन नेमकं कुठं आलेलं आहे. तर बघा आपला आता हीच माता येते, ह्या मातेच्या आपल्याला 3 डॉटवर जायचं आहे. ते ऑप्शन नेमकं वाढलं कुठे इथं आपल्याला क्लिक करायचं. बघा इथं क्लिक केलं तर आपल्या समोर आता आपल्याला काय करायचंय, आता समोर जे ऑप्शन दिसतात ते नाही तर ते तुम्हाला आता स्क्रोलिंग करायचं आहे. थोडं तुम्हाला ॲपला असं खालीवर करायचंय. स्क्रोल केलं का तुम्हाला खाली हे ऑप्शन दिसणार की ऑप्शन नेमकं कुठलं तर बघा जन्म नोंदणी क्रमांक जोडा. आता ते ऑप्शन हाईड आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ते अजून वापरात नाही, त्याला जर तुम्ही क्लिक केलं तर ते क्लिक होणार नाही. म्हणजे सद्यस्थितीमध्ये जे हे ऑप्शन आलेलं आहे आपल्याला जे वाढवण्यात आलेलं आहे या अपडेटमध्ये तर हे ऑप्शन सद्यस्थितीला अजून कार्यरत नाही, फक्त ते ऑप्शन आलेलं आहे. जेव्हा कार्यरत होईल त्यावेळी पुढची गोष्ट पुढे बघू. परंतु आता हा जो आहे तर हा जन्म नोंदणी क्रमांक जोडण्यात आलेला आहे, हा एक बदल झालेला आहे. आणि जे मुलं शाळेत जातात किंवा प्रायव्हेटला तर याचा देखील तुम्हाला बदल करता येणार आहे. तर तो कसा तर ते देखील मी तुम्हाला दाखवते. तर आपल्याला याच्यासाठी 3 तासाच्या मॉड्यूलवर जावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला लाभार्थ्याच्या मध्येच क्लिक करायचे. बघा इथं क्लिक करायचं आहे. तर बघा तुम्हाला आत्ता अजून एक ऑप्शन वाढवण्यात आले. लाभार्थ्याच्या नावावर गेल्यानंतर तर तुम्ही पाहिलं तर मूल कुठे जात आहे, जर तुम्ही याला क्लिक केलं तर तुमच्या समोर ते ऑप्शन ओपन होणार. तर बघा आता त्याच्यावर आपण क्लिक करून पाहणार आहोत. तर बघा तुमच्या समोर हे 2 पर्याय उपलब्ध झालेले आहेत. जर तुमचं मूल अंगणवाडी सोडून जर प्रायव्हेट शाळेला गेलं असेल किंवा जिल्हा परिषदला गेलं असेल तर तुम्हाला शाळेवर क्लिक करायचं आहे. परंतु जर तुमचं मूल अंगणवाडी केंद्रातच आहे तर तुम्हाला इथं काहीही बदल करायचा नाही, फक्त अंगणवाडी आहे तेच राहू द्यायचं आणि डायरेक्ट आपल्या खाली जो ॲरो असतो त्याच्यावर डाऊन डायरेक्ट बाहेर येऊन जायचं. म्हणजे हे कशासाठी आलेलं आहे की तुमची मुलं जर प्रायव्हेटला असतील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेली असतील तर तुम्हाला इथून तो बदल करता येणार आहे. कारण की आता प्रोफाईल नाही तर मग हा बदल कुठून होणार,
तर तो बदल वाढवण्यात आलेला आहे. म्हणजे आपण हे काम प्रोफाईलमध्ये जाऊन करायचो. आता ही बालकाची प्रोफाईलच आहे, परंतु ही प्रोफाईल आता इथं ओपन होते. म्हणजे आपण 3 डॉटवर जाऊन सुरुवातीलाच आपल्याला जे प्रोफाईलचं ऑप्शन होतं ते गेलेलं आहे. तर तुमची ह्या पद्धतीने तुम्ही बालकाला, जर तुमचं प्रायव्हेटला मूल गेलं असेल किंवा जिल्हा परिषद गेलं असेल, तर तो तुम्ही इथे क्लिक करून त्याला सबमिट करू शकता. तर अशा पद्धतीने हा अपडेट आलेला आहे. तर सर्वप्रथम माझी सगळ्या ताईंना विनंती असेल की तुम्ही सर्वप्रथम पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अपडेट करा, म्हणजे आपल्या या सगळ्या अडचणी दूर होतील. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.